आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन 10 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झाला। तत्पूर्वी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या 5 वर्षांच्या प्रवासानिमित्त पांगारा फाउंडेशनच्या व्यसनमुक्ती व पुनर्वसन म्हणजेच डी ॲडिक्शन व रिहॅबिलिटेशन सहयोगानं अल्कोहोलिझम अवेअरनेस तथा मद्यपाश जागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील किर्लोस इथल्या विजयालक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाला। मालवण शहरातील नागरिकांसह निसर्गाच्या मुक्त हस्ताची उधळण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आध्यात्मिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक तसंच कोकणी माणसाच्या शाश्वत जीवनशैलीचं प्रातिनिधिक उदाहरण असलेलं किर्लोस व त्यालगत असलेली असगणी गावासारखी गावं आणि मुंबई स्थित मालवण व कोकणवासियांच्या सहकार्यानं साहस उपक्रम संपन्न झाला। आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पांगारा फाउंडेशनचे प्रवर्तक श्री प्रसाद ओक यांचा महत्त्वपूर्ण दौरा संपन्न झाला। या दौऱ्यात त्यांनी मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या विशेष भेटींसह विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि पांगारा फाउंडेशनच्या स्वस्थ तसंच मद्यपाश आजारमुक्त सामाजिक कामाची माहिती दिली। पांगारा फाउंडेशन संस्थापक प्रसाद ओक यांनी गेल्या 25 वर्षात या कामातले त्यांचे अनुभव, यशस्वीतेची सरासरी आणि पांगारा फाउंडेशन पूर्वीची त्यांची सर्वांगीण सामाजिक वाटचाल याविषयी मान्यवरांशी माहितीपर संवाद साधला। किर्लोसमधले ज्येष्ठ पुरोहित व सामाजिक जाणकार तसंच विजयालक्ष्मी मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गजू बाकरे यांची त्यांनी भेट घेतली आणि पांगाराच्या सहयोगानं संकल्पित उपक्रमाच्या मूलभूत संकल्पनेवर सखोल चर्चा केली। यावेळी गजू बाकरे व परिवार आणि मित्रमंडळींच्या वतीनं पांगारा फाउंडेशन सर्वेसर्वा प्रसाद ओक यांचा सामाजिक कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ समाजसेवी व उद्योजक बाळू कुबल, ॲडव्होकेट लक्ष्मण बाकरे, सहदेव कुबल, असगणी देवस्थान प्रमुख मिलिंद गावकर, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या सहसंपादक सानिका वायंगणकर यांच्यासह बाकरे परिवार, मित्रमंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रसाद ओक, गजू बाकरे व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच गिरनार दर्शन करून आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना विशेष गौरवण्यात आलं। या भेटीगाठी व कार्यक्रमादरम्यान पांगारा फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुयोग पंडित यांची उपस्थिती होती। 2 ऑगस्ट 2026 रोजी साहस उपक्रमाच्या पूर्वसंध्येला मालवण पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी विजयालक्ष्मी मंगल कार्यालयात भेट देत साहस उपक्रमासाठी पांगारा फाउंडेशनच्या वतीनं नियुक्त केलेले दिनेश चव्हाण, आमिर मोरे व अक्षय महाडिक या तज्ज्ञ समुपदेशक व मार्गदर्शकांच्या गटाचं स्वागत केलं। 3 ऑगस्टपासून सुरू झालेल्या ह्या उपक्रमात तज्ज्ञांकडून मद्यपाश आजाराबाबत जागृती करण्यात आली। दरम्यान ज्येष्ठ पुरोहित गजू बाकरे यांनी आध्यात्मिक जीवन पद्धतीविषयी सखोल मार्गदर्शन केलं। पांगारा फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुयोग पंडित यांनी काही मद्यपीडित व्यक्तींशी आणि व्यक्तींच्या कुटुंबियांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी जात वैयक्तिक संवाद साधला। साहस उपक्रमाच्या समारोपाला पांगारा फाउंडेशनच्या तज्ज्ञ समुपदेशक व मार्गदर्शकांसह पांगारा फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुयोग पंडित, माजी लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सुनील घाडीगावकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते। आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व पांगारा फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुयोग पंडित यांनी प्रसाद ओक, गजू बाकरे, धोंडी चिंदरकर, दीपक उर्फ बंडू चव्हाण, सुनील घाडीगावकर तसंच या साहस उपक्रमात यथाशक्ती योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले। साहस उपक्रमाच्या संकल्पनेच्या आखणीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सुयोग पंडित यांनी मान्यवर उद्योजक दत्ता सामंत यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे। तसंच निवृत्त शिक्षक, समाजसेवक त्रिंबक आजगावकर व सौ देवयानी त्रिंबक आजगावकर, प्राध्यापिका डॉक्टर सुमेधा नाईक, ज्येष्ठ रंगकर्मी गिरीधर पुजारे, उद्योजक प्रसाद बागवे,
मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर किर्लोस व असगणी ग्रामस्थ यांच्या सहकार्याची प्रशंसा करत विशेष कृतज्ञता व्यक्त केली। या उपक्रमाला साहस हे नाव सुचविण्यासाठी प्रेरणा ठरलेल्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित तसंच मालवणच्या ज्येष्ठ वाणिज्य तज्ज्ञ प्रीती वैद्य यांचे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या वतीनं विशेष आभार मानण्यात आले आहेत। यावेळी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनापूर्वीच्या साहस उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी काय संवाद साधला तो पाहूया सविस्तर। नमस्कार। आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त पंगारा फाउंडेशन यांच्या सहयोगानं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील किर्लोस इथल्या विजयालक्ष्मी मंगल कार्यालय इथं साहस सप्ताह हा आयोजित केलेला होता। हा कुठल्याही प्रकारचा आपल्या पंगारा फाउंडेशनचा कुठलाही आम्ही शिबिर किंवा ह्याच्यापेक्षा हा जो सप्ताह होता तो पंगारा फाउंडेशनने आम्हाला त्यासाठी सन्माननीय प्रसाद ओक सर जे संस्थापक आणि सर्व पंगारा फाउंडेशनचे त्यांनी ही संकल्पना जेव्हा मांडलेली होती त्यानंतर त्यावर काही काळ आम्ही विचार करत होतो आणि मग तिथे किर्लोस सारखं जे ठिकाण आहे नयनरम्य ठिकाण विजयालक्ष्मी मंगल कार्यालय त्याचे जे सर्व आहेत गणेश उर्फ गजू बाकरे त्यांनी सर्वांचा याच्यासाठी सहकार्य लाभलं सहयोग लाभला। पहिल्यांदा म्हणजे ही संकल्पना फारशी कारण याच्यामध्ये सक्सेस रेट जो आहे मद्यमुक्तीचा जे याच्यातलं फलित आहे ते 100 मागे 3 किंवा 4% असं आहे। त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करताना थोडासा हे वेगळं पण आहे किंवा काहीतरी त्याला एक अधिक वेळ लागतो, अधिक त्याला पेशन्स लागतात, थोडीशी अनेक अशा गोष्टी आहेत। आणि सर्वात म्हणजे मद्यपाश या आजाराविषयी जागृती, इथे कुणावरही उपचार किंवा कुणालाही काहीतरी पटकन ह्याच्यातून आम्ही मुक्ती देतो वगैरे असा दावा न करता किंवा तो होतच नाही असं आमचं म्हणणं आहे। मी पंगारा फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना या गेल्या 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये ज्या गोष्टी लक्षात येतात ते याच्यामध्ये दावा नाही आहे। ज्याला स्वतःहून काहीतरी बाहेर पडायची इच्छा आहे, वारंवार प्रयत्न करून हे काही होत नाही, त्याला आध्यात्मिक आणि स्वयंशिस्तीचा एक कार्यक्रम आहे तो त्याची आम्ही माहिती त्याची जागृती पंगारा फाउंडेशनच्या वतीनं देण्याचा प्रयत्न केला। किर्लोसमधलं हा सप्ताहाचा जो आम्ही जरी सांगता होत आहे तरी जवळपास 9 तारखेपर्यंत आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवरून याच्या संदर्भात आणखीन जो जागर आहे तो होत राहील। यावेळी याच्या पार्श्वभूमीवर आपण रेडी असेल किंवा वेंगुर्ला तालुका आहे, सावंतवाडी आहे, देवगड आहे किंवा आपला काही मालवणच्या आचरा किंवा पळसम असे जे काही भाग आहेत तिथेही आपण याच्या संदर्भातली जागृती केलेली आहे किंवा आम्हाला जो त्याच्यातून जो सगळ्यांचा प्रतिसाद लाभतो तो प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे। इथेही प्रत्यक्षात किती जण येतात जातात त्याच्यापेक्षा या संख्येपेक्षा त्या माहितीच्या आदानप्रदानासाठी समाज किंवा अगदी राजकीय व्यक्तीसुद्धा या गोष्टींमध्ये आमूलाग्रपणे ऐकून घेत आहेत, काही बदल घडण्यासाठी ते सुद्धा खूप उत्सुक आहेत। कुणाचंही असहकार्य कुठल्या उद्योजकांचं किंवा कुठल्याही आपल्या राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीचं किंवा कोणत्याही ज्याला जाणीव आहे की बाबा काहीतरी भलं व्हावं, काहीतरी बरं व्हावं कोणाचं तरी, किंवा ह्या आजाराचे बळी ठरलेल्यांना बघून जी चुकचूक होते, मनाला वाईट वाटतं, त्याच्यावर काहीतरी ठोस करता येत नाही याचीही खंत असते। काही जणांकडे पैसा आहे पण वेळ नसतो। अशा वेळी थोडासा वेळ देण्याचा पंगारा फाउंडेशनचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला जो मिळणारा जो आम्हाला त्याचे जे फीडबॅक्स आले ते खरंच अत्यंत प्रोत्साहनपर आहेत म्हणतो। किर्लोससारखं हे जे ठिकाण आहे ते प्रथमच आपण जेव्हा हा अशा प्रकारचा एखाद्या मंगल कार्यालयात जो आयोजित जो काही आपण प्रयत्न केलेला आहे त्याला हे जे मांगल्य लाभलेलं आहे त्याबद्दलही आम्ही सर्वांचे संबंधित सर्वांचे तसेच गणेश उर्फ गजू बाकरे यांचे विशेषतः आभार मानतो की त्याला ह्या संकल्पनेला उचलून धरलेल्या सर्व व्यक्तींचे, म्हणजे काय याच्यामध्ये प्रत्यक्ष हात तुम्हाला दिसणार नाहीत किंवा इथे प्रत्यक्ष जे पाठीराखे आहेत त्याचसोबत एक महत्त्वाच्या 2 व्यक्ती म्हणजे इथे आपण जे त्याचे पंगारा फाउंडेशनचे जे वरिष्ठ आहेत ते दिनेश चव्हाण आणि आमिर, हे दोघांनी जो त्यांचा वेळ, आणखीन एक अक्षय आपल्यासोबत आहेत, या तिघांनी जो दिलेला वेळ आहे
हा फार महत्त्वाचा आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा असा त्यांनी वेळ देण्यासाठी स्वतःचा व्यस्त व्यग्र जो काही रिहॅबिलिटेशनचा त्यांचा स्वतःचा एक जो हे असतो भाग असतो तो थांबवून त्यांनी त्यांचा जो काही वेळ आहे तो देण्याचा प्रयत्न केला आहे. काही फीडबॅक्स आहेत किंवा काही ते तंत्र आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा किंवा आमचा मालवण हे आध्यात्मिक धार्मिक वैविध्याने किंवा धार्मिक सक्षमतेने नटलेलं आहे. आणि अशा वेळी पांगारा फाउंडेशनचा जो उद्देश आहे आणि त्याला जी एक मांगल्याची साथ म्हणतो आपण, एक सात्विकता, हे सगळं असं एक जुळून आलं. आणि या संदर्भात पांगारा फाउंडेशनच्या वतीनं आणि पांगारा फाउंडेशनचे मी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या वतीनं सुद्धा टीम आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षक किंवा आमचे जे काही यासाठी सगळे ज्यांनी जी काही ज्यांना जसं जमतं तशी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि यातून जे काही फलित आहे ज्याच्यातून त्यांना काहीतरी मार्ग मिळतोय अशांसाठी ही सदिच्छा आपल्या सर्वांच्या सुरू राहाव्यात ही अगदी मी मनपूर्वक प्रार्थना करेन. आणि या सर्व इथे मान्यवर आपण पाहू शकता की हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करणारे आहेत. सर्वांनाही भलं व्हावं हीच अपेक्षा असते. आणि ती भलं होता होता जर माणसं सात्विकतेकडे किंवा आणखीन आपल्या धर्माधिष्ठित जो काही आपलं जी आचरण आहे, आपल्या समाजाशी आपल्याली बांधिलकी आहे, याची जागृती प्रत्येकाला होत हवी. खास करून मद्य पीडित त्याचा जो काही काळ गेलेला असतो, त्याचा जगाशी तुटलेला एक प्रकारे संपर्क असतो, तो कुठेतरी संपर्क, तो संघर्ष याची जाणीव त्याला व्हावी म्हणून अशीच कळकळीची सगळी माणसं आहेत. आपण सर्वांनी दिलेला नमस्कार. पंगारा फाउंडेशनच्या माध्यमातून पंगारा फाउंडेशनचे सर्व प्रसादजी ओक यांचं काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे आगमन झालं. आणि त्यांनी जी संकल्पना मांडली की ज्या समाजात आपण जन्म घेतो तो समाज अत्यंत सुदृढ असावा, विचाराने सुदृढ असावा, त्याच्यातली दिशाहीनता दूर होऊन ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचा आपण काही ऋण लागतो ते ऋण फेडण्यासाठी अशी महान व्यक्ती काही युगायुगाने जन्माला येतात. त्यातलं ते म्हणजे प्रसाद ओक आहेत. त्यांच्याशी चर्चा करता मला हे लक्षात आलं, हा सुदृढ समाज असावा, निर्व्यसनी असावा म्हणून त्यांची चाललेली धडपड मी बघितली. आणि ह्याच्यातनं आपणसुद्धा ह्याचा एक भाग बनावा. ही जी प्रक्रिया चालू आहे, मला वाटतं त्याला व्यसनमुक्ती म्हणण्यापेक्षा जे मद्यपीडित लोक आहेत, म्हणजे ज्यांच्या शरीरावर मद्याचा प्रभाव पडला आहे आणि ते आपलं नैमित्तिक कर्म, नैमित्तिक कर्तव्य, नैमित्तिक नीती, नैमित्तिक धर्माचरण ह्या सर्वापासून ते दूर जाताना दिसत आहेत. खूप दुःख होतं ज्यावेळी मनुष्य माणुसकीपासून सुद्धा दूर जातो. आणि अशा माणसांना माणसात आणण्याचा, मी त्याला असं म्हणेन, इतर आपण हे बोलत असताना इथे माझ्याबरोबर खूप मोठी लोकं आहेत ज्यांनी समाजाचं ऋण मानून अशी कामं केलेली लोकं आमच्या समोर आहेत. मालवण पंचायत समितीचे जे माजी सभापती आमचे अगदी परम मित्र सुनीलजी घाडीगावकर आहेत. शिरवंडा गाव मला वाटतं कोटणे गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. शिरवंडा गावचे उपसरपंच आहेत. आणि पंगारा फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सुयोग पंडित आहेत. दिनेश चव्हाण आणि अमीर नाईक ही लोकं पण इथे आहेत. ही प्रॅक्टिकली ह्या प्रोसेसमध्ये काम करत आहेत. मला खरोखर या तरुण पिढीकडे पाहून असं वाटलं की समाजाचं ऋण जे आपण फेडायचा प्रत्येक माणसाचा तंतोतंत प्रयत्न असतोच. आणि त्यात ही तरुण पिढी इकडे वळले हे बघून खूप आनंद वाटला. आणि विशेष करून मी सुयोगजी पंडितांचं विशेष करून कौतुक का करेन, हे शिवधनुष्य तुम्ही पेलवलात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी जनजागृती आपण म्हणून तुम्ही करता तुम्ही, आणि धर्माचरणाचा प्रसार व्हावा. लोक हळूहळू त्या व्यसनापायी आपल्यातली माणुसकी आणि मानवता धर्माचं पण लोकांना विस्मरण होत चाललं आहे. अशा वेळी आपण करत असलं हे सत्कार्य आहे. आणि हे सत्कार्य घडत असताना तुमच्या ह्या मोठ्या अगदी हिमालय एवढ्या उपक्रमामध्ये एक छोट्याशा मुंगी एवढा आमचा तुमच्यासोबत तुम्हाला आम्ही करणार आहोत. ही तुम्ही गोड मानून घेतली. आणि एवढ्यामुळे हे सगळी ही खूप मोठी लोकं आहेत, ही समाजासाठी झटणारी लोकं आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो. एक 2-3 महिन्यापूर्वी सुयोगजी पंडित यांना विशेष आमंत्रित करण्याचं एक कारण सांगतो. इथे एक पुण्यातला माणूस, एक मेस्त्री म्हणून, जो मालवणला कामाला जाण्याच्या निमित्तानं आला, त्याला गाडी चुकली, तो कणकवलीत आला, त्याला फसवलं, मोबाईल काढून घेतला, त्याचे पैसे काढून घेतले, त्याची बॅग काढून घेतली. आणि तो शिरवंडा आणि असरोंडी या 2 गावच्या सीमेवर असा वैफल्यग्रस्त माणसातला माणुसकी काय असते मला मुद्दाम सांगायचे आहे सुनील घाडीगावकरांच्या बाबतीत. त्या माणसाला घेऊन मी यांच्या बंगल्यावर आलो.
म्हटलं त्याच्याकडे जायला पैसे पण नाही आहेत आणि त्याचा मालवण त्याचा फोन काढून घेतला, त्याचा आधार कार्ड त्याला काही नव्हतं. त्या माणसाने सुनीलजी परत फोन करून आपलं ऋण व्यक्त केलं. ह्या माणसाने त्याला काही न बोलता 1000 रुपये काढून दिले, हे घे आणि तू तुझा प्रवासाला लाग. मी त्याला नेऊन मग बेळण्यात पोचवला, त्या गाडीतून तो मालवणला गेला. हा एक छोटासा प्रयत्न आहे, म्हणजे माणसातली माणुसकी असण्याचा हा एक प्रयत्न आहे. मनुष्य पैशाने किती मोठा आहे, त्याच्याकडे किती पैसे, त्याला फार महत्त्व नसतं, पण ज्ञान नाही, पहिचान नाही, ज्या माणसाला पण ओळखत पण नाही, त्याला मदत करणे हीच ईश्वरसेवा आहे. आणि ही ईश्वरसेवा मानून सगळी कामं करणारी लोकं आहेत. पंगारा फाउंडेशनला मी कोटी शुभेच्छा देईन, म्हणजे कोटी म्हणणंसुद्धा कमी, अनंत शुभेच्छा देईन. आणि तुमच्या कार्यात सदैव आम्ही तुमच्याबरोबर असू. असे उपक्रम राबवत असताना ही सगळी मोठी माणसं आहेत, यांचं आपण सहकार्य मदत घेऊ आणि जेणेकरून हा समाज व्यसनमुक्त होईल आणि समाजात माणूस माणसाप्रमाणे कसा वागेल यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. प्रसादजी ओगनासुद्धा माझं अगदी विनम्र अभिवादन, त्यांना मनापासून नमस्कार. त्यांच्या कार्यात आम्ही सदैव त्यांच्याबरोबर असू. नमस्कार आणि धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अमित शंकर मोरे. मी पंगारा फाउंडेशनमध्ये सेंटर इंचार्ज आहे आणि मला आनंद होतो की आपली सिंधुनगरी या चॅनलने आम्हाला तिथे बोलवलं शिबिराकरता. आज जिथे दखल घेत आहेत इथे निरसनवरी प्रत्येक माणूस, जसे भाकरे साहेब आहेत, उपसरपंच साहेब आलेत इथे, आज जे ते मदत करतात, खरंच मी त्यांचा धन्यवाद आहे पंगारा फाउंडेशनतर्फे. बघा, ही एक चळवळ नाही आहे. व्यसन म्हणजे काय, व्यवहार समजत नसणे. तो माणूस आपल्यापासून एकदम लांब 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 दूर जातो. आपल्याला त्याला दूर नाही जाऊन द्यायचं आहे, त्याला आपल्यामध्येच ठेवायचं आहे. कारण का आज तो एक आजारी माणूस आहे, हे समजून चाल. व्यसनी माणसाला एकदम लांब जाऊन देऊ नका. जर तो लांब गेला तर परत येणं खूप मुश्किल होऊन जाईल आणि आपल्याला ते नाही करायचं. हां, आज आपण सगळे एकत्र आहोत, आपल्याला एकत्रच राहायचं. त्याबरोबर मालवण म्हणजे एक अध्यात्मामध्ये एक देवधर्मापासून सगळ्यांनी जुडलेली माणसं आहे. अध्यात्म तेवढंच जरुरी आहे जेवढ्या बाकीच्या गोष्टी आहेत. तर माझं सांगणं एक हेतू हे आहे की त्यांनी असे शिबिर राबवत राहावे आणि आम्ही ह्या प्रत्येक शिबिराला आमची उपस्थिती असणार आहे. जो यावेळी शिबिराला प्रतिसाद भेटला, आम्ही खूप आनंदी आहोत. आम्हाला खूप आनंद वाटला. आम्ही काल हेही बोललो त्यांना की तुम्ही परत पुढच्या महिन्यात किंवा त्या पुढच्या महिन्यात परत एक शिबिर राबवा, आम्ही त्यासाठी परत येऊ. आणि जो मंगल कार्यालय सरांनी दिलं, एक खरं आणण्याची गोष्ट सांगण्यात आहे की आज आम्हाला 5-6 दिवस झाले त्यांनी 1 रुपया नाही घेतला आमच्याकडून, की 1 रुपयाची दर्शकताही नाही दर्शवली. ते स्वतः उलट बोलले की अजून कोण असेल तर त्यांना घेऊन या, आपण त्यांनाही ठेवू. तुम्हाला कार्यक्रम वाढवायचा असेल तर आपण शिबिर वाढवू पाहिजे तर. खरंही खूप आनंदाची गोष्ट आहे की आज ज्यांनी जो सहयोग भेटला आम्हाला इथे, अशी माणसं भेटली आम्हाला इथे, खरंच आज पंगारा फाउंडेशन त्यांचं स्वागत करत आहे. या दरम्यान मी एक मुद्दाम आवर्जून, इथे मी कुठल्याही प्रकारे वैयक्तिक स्तुती किंवा याच्यापेक्षा एक वास्तव काय घडलं सांगतो. म्हणजे जेव्हा मी विजयालक्ष्मी मंगल कार्यालय किर्लोस्कर म्हणतोय, त्यावेळी गणेश उर्फ गजू बाकरे हे ज्येष्ठ पुरोहित आहेत, उपाध्याय, ग्रामोपाध्याय, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या यांनी ओळखीने आहेत. त्यांना थेट या प्रकाराबद्दल त्यांनी अनेक जणांना त्यांच्या परीनं मार्ग दाखवलेला आहे. यापूर्वीही आयुष्यात गेल्या 35-40 वर्षात या सामाजिक क्षेत्रात वावरताना. पण इथे आमचं शिबिर ठरल्यानंतर शिबिराची तारीख ठरवण्याच्या पूर्वीच एक आमच्याकडे एक संबंधित एक व्यक्ती, आम्ही त्यांना मित्र म्हणतो, त्याला लाभार्थी वगैरे हा शब्द नाही, आम्हाला एक मित्र किंवा एक भाऊ असा एक अचानक 2-3 दिवस आधी त्याचं आगमन झालं. आणि त्यानंतर थोडासा प्रश्न होता, त्याची एकंदर स्थिती आणि एकंदर त्याची नाजूक अवस्था बघता त्याला काय करावं. तर गणेश उर्फ गजू बाकरे आमचे साहेब आहेत. मी इथे मुद्दाम पंगारा फाउंडेशनच्या वतीने सुद्धा, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या वतीने सुद्धा आणि त्या व्यक्तीच्या घरच्यांच्या वतीने सुद्धा मी इथे तुमचे, कारण तो काही शेड्यूलचा भाग नव्हता आणि त्या आमच्या कुठल्याही उपक्रमाचा तो दिवस नव्हता. कारण शेवटी व्यावसायिक माणसं आहेत, प्रत्येक जणाला काहीतरी आणखीन कामं आहेत, प्रत्येकाचा तो ठरलेला भाग. मग अशा वेळी 2 दिवस तो आधी आल्यानंतर सगळी ती सोय करून त्यामधून त्या व्यक्तीला सामावून घेणं, कुठल्याही प्रकारे काहीतरी वेगळं चाललं आहे, काहीतरी असा कुठेही आविर्भाव नाही. आणि या छोट्या छोटी गोष्ट ती सगळी माणसाचं उदाहरणं जी आहेत की ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी व्यापक किंवा काहीतरी मोठं, आणि इथे कुठलेही फोटो काढले गेले नाहीत, इथे कुठेही आम्ही काही याचं काय आहे याचे हे नाही. ही प्रेस किंवा हे आता आपण जे बोलतोय हे सुद्धा केवळ जागृतीपर आहे. इथे कुणी काय केलं ह्याच्यापेक्षा काय करता येतं ह्याचा एक जो प्रयत्न आहे, म्हणजे जो आहे इथे मी मुख म्हणून बोलतोय, मी एकटा नाही, याच्या माझ्या मागे भरपूर काय आहेत. सन्माननीय प्रसाद ओक सर असतील,
उद्योजक दत्ता सामंत साहेब असतील, यांच्या गोष्टी, याच्या शब्द, म्हणजे जे शब्द आहेत, आज काय होतंय, वेळ आणि शब्द याची सकारात्मकता आहे ती फार काय म्हणूया आपल्याला मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण किंवा जेव्हा प्रसाद ओक सर आलेले तेव्हा त्यांनी ज्या गाठीभेटी घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ज्या गाठीभेटी घेताना मालवणचे माजी नगराध्यक्ष असतील, महेश कांदळगावकर साहेब असतील, धोंडी चिंदरकर असतील उद्योजक, ह्या सगळ्यांच्या, हे माणसं त्यांच्या स्तरीला खूप वेगळ्या लेवलला आहेत. तिथे असं हे होत नाही, पण त्यांचा विचार आहे सगळ्यांचा, तो विचार हा माणसं चांगली घडवणं. बकरे साहेबांनी जो उल्लेख केला की माणुसकीच्या पलीकडे धर्म नाही आहे आणि माणसं चांगली घडवणं, आणि याच्यामध्ये व्यसनी माणसाला त्याची जागृती होण्यासाठी, कारण काय आहे की जो 2 दिवस आधी येतो, सहज कुठेही सांगितलं गेलं असतं की नाही तुमचं बाबा अमुक तारखेला सुरू आहे, मी कशाला 2 दिवस आधीपासून वाटतो बसू, असं केलं. मी बकरे साहेब तुमच्या अगदी मनपूर्वक, म्हणजे मी ऋणी वगैरे नाही म्हणणार, पण ही गोष्ट फार वेगळी एक, कारण 2 दिवस नाजूक अवस्थेत हाताळणं किंवा त्याला त्याची जबाबदारी घेणं ही फार मोठं कार्य हे शिबिर सुरू व्हायच्या आधीच आपल्या हातून घडलं. म्हणजे आमचं शिबिराचा जो काय नमस्कार झाला असेल, सुरुवात झाली असेल, त्याच्या आधीच आपण घडलं, ते मी मुद्दाम आवर्जून सांगतो. या दरम्यान एक गोष्ट एक महत्त्वाची आहे की जी त्या कुटुंबीय आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावी की आमच्या इथे कुठल्याही प्रकारे ज्यांनी काही सल्लामसलत केली आहे किंवा या शिबिराशी संबंधित आहेत, आम्ही ज्यांच्या भेटीगाठी घेतल्या, अशा कुठल्याही माणसाचं, कुठल्याही व्यक्तीचं नाव हे आम्ही कुठेही सांगत नाही, कुठेही सांगणार नाही आहोत. त्यामुळे कुटुंबाने सुद्धा ती काळजी करू नये की बाबा आपलं नाव कुठेतरी बाहेर काहीतरी एक हे जाईल. याच्या प्रकारे बरं होण्याची मतलब इथे कुणालाही कुठल्याही श्रेयाच्या पेक्षा आणि त्या व्यक्तीचं चांगलंच व्हावं यासाठी प्रयत्न असताना जी त्याचं नाव किंवा त्या कुटुंबाचं नाव हे कुठल्याही प्रकारे पंगारा फाउंडेशन, आपली सिंधुनगरी न्यूज किंवा इथे संबंधित कोणीही कुठेही आमच्याकडून तरी ते बाहेर होणार नाही. त्या व्यक्तीने स्वतःहून कधी सांगितलं दुसऱ्याला प्रेरणा म्हणून तर त्याचा आनंदच होईल. पण जसं आम्ही सांगतो, मी वैयक्तिक आहे, मी त्याच्यातून गेलोय, हे मी सांगताना मला ते म्हणून कदाचित त्याचा मी तो प्रमुख आहे, जिल्ह्याचं जी जबाबदारी आहे ती त्या नात्याने आहे, कुठल्याही प्रकारे ते पद वगैरे याच्यापेक्षा ती आहे. पण ही महत्त्वाची गोष्ट की कुणाचंही नाव ह्याच्यामधनं कुठेही एक्सपोज किंवा काहीतरी असं बाहेर करण्यासाठी किंवा त्यांचे फोटो काही दाखवून हे आम्ही ते केलं किंवा बघा ह्याला आम्ही सुधारला किंवा त्याला सुधारला, आधी सुधारल्याचा वगैरे दावा काहीही केलेला नाही आहे कोणी. त्यामुळे जे काही माहिती किंवा जे घरोघरी जाऊन जी माहिती दिलेली आहे किंवा प्रत्यक्ष काही माणसांची भेटलेली आहेत त्यांची नावं कुठेही आमच्याकडून तरी नक्कीच बाहेर आम्हाला ती कुठल्याही जाहीर मंचावर किंवा कुठल्या याच्यावर आम्हाला काही ती कोणालाही बाहेर ती आमच्याकडून जाणार नाही, तेवढंही नक्की. नमस्कार. आज आपले सिंधुनगरी चॅनेल चा वर्धापन दिन आहे. त्याच्या निमित्ताने सिंधुनगरी चॅनेल आणि पंगारा संस्था यांच्या वतीने साहस सप्ताह जो आयोजित केला होता त्याची माहिती मला मिळाली. तिथे आल्यानंतर त्यांच्याशी मद्यपाश या आजारावर त्यांनी थोडंफार जे मार्गदर्शन केलं त्यामुळे माझ्यामध्ये थोडासा फरक पडतोय असं मला वाटतंय. आता त्याचमुळे मी सिंधुनगरी चॅनेल आणि पंगारा फाउंडेशन यांचे खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे सिंधुनगरी चॅनेलचे सुयोग पंडित आणि पंगारा फाउंडेशनचे प्रसाद ओक यांचे मी आभार मानतो. नमस्कार. सिंधुनगरी आणि पंगारा ग्रुप यांनी जे शिबिर राबवलं त्या शिबिरात मी सहभागी झालो आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये होतो. त्यानंतर ह्या शिबिरात सामील झाल्यानंतर इथल्या मार्गदर्शक आणि इथे राहून त्या शिबिरात म्हणजे कसं राहायचं, कसं जगायचं हे थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याबरोबर राहिलो आणि इथल्या लोकात मिसळल्यानंतर समजलं की दारूपासून कसं लांब राहायचं. त्या काही गोष्टी ज्या होत्या त्या समजल्यानंतर मला म्हणजे इच्छाही होत नाही की दारूपासून म्हणजे दारूकडे जायची. आणि ह्या सगळ्याची मेहनत हे पनवेल मुंबईवरून आलेले आणि माझे मालवणचे जे हे होते ते लोकांनी दिले, मला साथ दिली आणि हे केलं, त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. संजय माने, आपली सिंधुनगरी न्यूज, सिंधुदुर्ग.